नाही म्हणतात दोन्ही जोडी सोबतच आली आज. काय 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 म्हणलं का बरं? लेट आला तर 8ला घरी जायचं. हो मग टायमिंग तर सांगून द्या ना, मग त्या टायमात यायला. 5:30ला. 5:30ला इथे पाहिजे तुम्ही बी येणार आहे का? मी काय लिहू, मी 8 वाजता जातो, तू 8 वाजता जाय ना मग. हां 5:30 ते 7. गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 120वा दिवस आहे. तर आपण पाणी पिऊन दिवसात सुरुवात केली. चला आता मार्किंग करू आज आपलं टार्गेटचे किती दिवस आहे ते. मार्किंग ही सगळ्यात मेन गोष्ट आहे. कारण मार्किंग करत राहिलो ना, कारण की 365 दिवस चॅलेंजचा एक 365 दिवस टार्गेट ठरवायचं नाही. एक दिवस बेस्ट करायचं बघायचं, तर त्यांनीच कवर होतं. नाही तर इथपर्यंत जर डायरेक्ट आपण 365 दिवस बघितलं तर होत नाही. तर त्याच्यामुळं स्मॉल स्टेप घ्यायची. आजचा दिवस, उद्याचा दिवस, आजचा दिवस करत 120 दिवस झाले आपले. तर चला इथून पुढं जर्नी अजून चालू राहील. तर चला आवरू आणि निघायची तयारी करू आता. आपण 2 दिवसापूर्वी ट्रायपॉड मागवला होता ब्लॉगिंगचा. तर आपण तो ट्राय केला काल. तर काय होतं, तो कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघा, आपण असं धरला ना त्याचं व्हायबल होतो. कारण की त्याच्यामध्ये 2-3 लेअर आहे असे वरती अप डाऊन करायला. त्याच्यामुळे ते एकदम फिट नसते, ढिल्ले असते, थोडेसे ढिल्ले असल्याने ते असं धरलं ना आपण तर असं होऊ राहत. पण ते एक ठिकाणी झालं, एक ठिकाणी आपण पॅक केलं, तर आपण तो 3 ठिकाणी ढिल्ला आहे. तो फक्त सेल्फी काढण्यासाठी ओके, पण घेऊन चालण्यासाठी, रनिंग करण्यासाठी ओके नाही तो. तर त्यासाठी आपण आता दुसरा ट्रायपॉड मागवला. 800-900 रुपये तो रिटर्न केला, त्याचे पैसे वापस येईल. आणि दुसरा पण बुक केला आपण. तर चला दुसरा नवीन आला ट्रायपॉड, तो कसा आहे त्याचा रिव्ह्यू सांगू. चला ग्राउंडकडे जाऊ आता. त्यांना माहीत झालं बा, पळतच आलं लगेच. रात्रभर इथंच राहते ते, लगेच कळलं. काय खायला आणते का काय आणते. कारण मी काल बिस्किट टाकलं, ती धिगाणं करते. तीन हे पण धिगाणं करते फक्त. तर माझ्या वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आता आपण नॉर्मल जॉगिंगला जाऊ. तर आपण 2 किलोमीटर जॉगिंग करू. तर करंट तर नाही आला आता, गौरव पण नाही आहे. 2-3 दिवसापासून गौरव नाही आहे. तर चला आपण अर्ध्यातूनच करू, कारण पुढं कुत्रे असते, त्याच्यामुळे एवढा लांब एकटा असल्यानं जाता येत नाही आता सध्याला. तर अर्ध्यातून आपण 3-1 राऊंड मारू. तर 2 किलोमीटर आपले कंप्लीट होते. आणि पुढचा वर्कआउट काय मग ते बघू आपण. तर चला, ग्रुप 2-3 जण असल्यानंतर मजा येते. पण काय टार्गेट ठरवलं आपण आपलं एकटं, जेवढं आपण एकटी प्रॅक्टिस करू तेवढं आपलं मेंटली म्हणजे आपलं मेंटली स्ट्रॉंग होऊन जातो आपण. कारण की एकटी सवय लागते आपल्याला. दुसरं कोण डिस्ट्रॅक्ट करायला येतं नाही. दुसऱ्याने सुट्टी मारली म्हणून आपला कॉन्फिडन्स लो होत नाही, काय होत नाही. हे मागच राहते कंटिन्यू. आता जोपर्यंत जात नाही ना आपण तोपर्यंत मागच राहते. तर चला जॉगिंगला तर चालू. नाही म्हणतात दोन्ही जोडी सोबतच आली आज.
तर चला 2 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. तर आपण एकदम स्लो डाऊन गेलतो, विहिरीपर्यंत गेलतो एकदम स्लो डाऊन. आज 2 जण पण आहे आपला ग्रुप रनिंग केली आज. तर चला आज थोडंसं वॉकिंग करू आणि आपण आपला पुढच्या नेक्स्ट वर्कआउट कर जाऊ. तर चला पहिले थोडीशी बॉडी कूल डाऊन करून घेऊ. बस आपण पहिली एक्सरसाइज आपली स्किपिंग करू. चल पकड़. लेके भाग जाने का सीधा देखने के उधर जाके 2 ने 3 भाऊ. तर आपण स्किपिंगचे 4 सेट मारले, आपण 100-100चे 400 मारले. तर आता चला नेक्स्ट वर्कआउट करतो. आपण डिप्स मारू. आपण तर स्किपिंगचे एक्सरसाइज मारले, आता डिप्स मारू. रेग्युलर वर्कआउट आपला. स्क्रीन घालते मी. त्यांची बरोबर केली पाहिजे, त्यांच्यापेक्षा जास्त मारलं पाहिजे. चला डिप्स आपण मारले 25. तर चला आता नेक्स्ट वर्कआउट जाऊ आपण. काय आला सेशन आपला कंप्लीट झाला. तर आता आपण चला ॲप्स वर्कआउट मारू. तर चला का एवढं मोठं गाणं म्हणलं ते नाही कळलं का त्याला? मी तुला काय म्हणलं.
तुमच्या बरोबरीला घ्या त्याला. दिसत राहील कॅमेरा सेटच असं करेल तुला व्हिडिओ काढून दाखवतो. चाल सेटअप पा तुम्ही. डिप्स झाले ना आता. मारू जाईल पण त्याला डिप्स त्याला काय. तर चला आपला डीप सक्सेस कम्प्लीट झाला. चला आता नेक्स्ट वर्कआउट जाऊ आपण. आजचा वर्कआउट आपला कम्प्लीट झाला. तर आता आपण काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तर चला, फुल बॉडी स्ट्रेचिंग केली ना त्याचा बेनिफिट काय होतो, इंजुरी होत नाही आणि त्याच्यामुळे बॉडी फ्लेक्सिबल राहते आपली. कोणत्या पण ॲक्टिव्हिटीजमध्ये एकदम म्हणजे कोणती पण कंडिशन आली तर मूव्ह होती बॉडी आणि त्याला काही पेन होत नाही, काय होत नाही. तर ही मेन गोष्ट असते. तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आपण. आपलं वॉटर पार्क ला जायचं, उन्हाळा चाललं निघून. युद्ध जाऊन शिडीला 100 रुपये तिकीट आहे. मग राईड पण तेवढे आहे. इथं तरी 800,000 असेल. मला कुठे जायचं जायचं नाही पुढे. 2-4 फीट मारा तुमचे. किती वाजले? 7:15 झाले ना रे. कालते तुम्ही काढलेलं. हा मग कळन गॉगल कुठे काय कुठे मग अवतार कसं होतं. एवढं खोटं नाही रे. त्यांचा असं थोडा पायाला काही तुटला गिटलं ते मला जगून फायदा नाही. पोट माणूस आहे पोटमध्ये पण त्या दाटची तुटलंय का नाही वेगळीच दाट दिसते. पुढं गाडी पळू राहील तिचा आवाज किती मारणार तू, लिमिट किती
एवढं त्यांना मला मारा परवडत का ते देऊन मला एखादं करू करण्याला जेवढं मला मारलं होतं करण्याला रोज मार म्हणून तेवढं आजची चहा धकली काम करा ना करलं चुकलं काय अकॅडमी इकडे कसं आली वाटत नाही का आमच्या वर्गातली सगळ्यात टॉपची पोरगी म्हणजे आम्हाला डायरेक्ट वाटलं होतं का IAS PS IPS होणार आहे तुम्ही त्याच्या हाताखाली लागता म्हणजे काही साफसफाई करायला त्याला बी डिग्री लागायची आजकाल साफसफाई का असतं असं वाटलं काय तुला काय देत तुम्हाला तर चला आपली स्ट्रेचिंग झाली कम्प्लीट झाले आता किती आता सोडायचं ना 30 पर्यंत मी काय घड्याळ बघायचं सोडायचं त्याला ऐका नाही घड्याळ बघायचं कॅमेरा बघा उद्या 5:30 ला 5:30 नाही आलं नाही 7:30 ला घरी जायचं बरं नाही मग मला टायमिंग सांगून द्या ना तुम्ही तो टायमिंग काय टायमिंग कोणता सांगायचं रे मला टायमिंग सांगून द्या मग तुम्ही 8 ला घरी जा हा बरोबर काय उच्च न्यायालय लागलं काय 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 म्हणलं का बरं लेट आला तर 8 ला घरी जायचं पाहिजे हो मग टायमिंग तर सांगून द्या ना मग त्या टायमात यायला 5:30 ला पाहिजे तुम्ही बी येणार आहे का मी काय लिहू मी 8 वाजता जातो तू 8 वाजता जाय ना मग हा 5:30 ते 5:30 आमचं बोट नाही तर मग तुला त्या अकॅडमीत टाकून देईन मी सर तिकडे व्हायना रे भाऊ करणार ते बंद कदरलो मी त्याला सिनेमॅटिक घेऊन राहिला काय एवढा काय झोपू राहिला रोडावर सिनेमॅटिक आहे ना डायरेक्ट मोबाईल आहे सिनेमॅटिक सिनेमॅटिक फोन आहे त्यांच्याकडे बाय वाईड अँगल वाला वाईड अँगल वाला आहे त्यांच्या वाईड अँगल मिळाला आजपासून मान्य केलं काय मी व्हिडिओ मध्ये माझ कंटेंट बनवता तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट भेटू नेक्स्ट रोडाला बाय